जय भीम मित्रांनो, मी प्राध्यापक आदेश खाडे. जगातील असं एक अनोखं नातं. माझे आजोबा बाप म्हणतात, माझे वडील बाप म्हणतात, मीही बाप म्हणतो, माझा मुलगाही बाप म्हणेल, माझा नातूही बाप म्हणेल. असं पृथ्वी तलावावरचं एक अनोखं नातं ते म्हणजे, आणि ज्यांची आज जयंती आहे ते माझ्या बापाचे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, घटनापती, कायदे पंडित असे अनेक विशेषणं त्यांच्या नावासमोर जोडले जातील असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्व आंबेडकर अनुयायांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या या जगातील, भारतातील सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की एक वेगळीच ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण होते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार दिलाय. फक्त मलाच नव्हे तर या संपूर्ण भारतीयांसाठी त्यांनी घटना लिहिली आणि त्या घटनेच्या माध्यमातून सर्व समाजाला, जातीला, धर्माला, पंथांना, वेगवेगळ्या प्रदेशाला एकत्र जोडण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अशी ऊर्जा आहे की तिचं नाव घेताच प्रत्येक युवकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं नाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अशी एक ऊर्जा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर कुठलाही व्यक्ती शांत बसत नाही. तो अन्यायाविरुद्ध पेटून उठतो, तो आपल्या स्वाभिमानासाठी, तो आपल्या अधिकारांसाठी झगडतो, लढतो. आणि कुठेही जरी का अन्याय झाला, अत्याचार झाला तर तिथे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला आठवतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आम्हाला त्या ठिकाणी उपयोगी पडतो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही संघर्ष उभा करतो. या जगाच्या पाठीवरती एकमेव असा महापुरुष होऊन गेला की त्यांनी लाखो वर्ष पीडित, शोषित समाजाला या जगाच्या मुख्य प्रवाहात आणलं. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण 134वी जयंती या ठिकाणी साजरी करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे एका परिसासारखे आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वेळेस एका बसस्टँडवर उभे होते. बसस्टँडवर उभे असताना एक भिकारी त्यांच्याजवळ आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला की मला पैसे द्या, भीक द्या. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, काय हवंय? तो म्हणे, भीक द्या. कशाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रश्न केला, कशाला? तो भिकारी म्हणे, साहेब मी भिकारी आहे, मला भीक द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत उच्चारले की तू मला काय देणार आहेस? तो थोडासा भांबवला आणि म्हणाला की मी भिकारी आहे, मी तुम्हाला काय देऊ शकतो? मग त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणतात की जो जगाला, जो इतरांना काही देऊ शकत नाही त्याला मागण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथून निघून गेले. त्याच्या डोक्यात ते चालू होतंय की हा कोण व्यक्ती आहे आणि हा मला असा का म्हणून गेला? मी तर भिकारी आहे, माझ्याकडे काय आहे समाजाला देण्यासाठी, माझ्याकडे काय आहे लोकांना देण्यासाठी, परंतु हा व्यक्ती मला असा का म्हणून गेला? ते विचार करत राहिला. एक दिवस त्याने भीक नाही मागितली आणि तो विचार करत राहिला. विचार करत करत असताना त्याला जिथे तो बसून भीक मागायचा तिथेच समोर फुलं दिसली आणि त्याने विचार केला, तो व्यक्ती मला म्हणे मी काही देऊ शकत नाही, तर मग आजपासून मी हे फुले देणार. ज्याही व्यक्तीला मी भीक मागणार त्यांना हे फुले देणार. त्याने ती फुलं आणली, आपल्या झोळीमध्ये भरून घेतली आणि भीक मागायचा, भीक मागितल्या त्यांना ते फुलं द्यायचा. असं करता करता अनेक दिवस गेले. त्या व्यक्तीचं नाव होऊन गेलं की असा एक व्यक्ती आहे तिथे की भीक तर मागतो परंतु आपल्या त्या बदल्यात आपल्याला फुलं देतो. अनेक लोक त्याच्याकडे येत आणि त्याला पैसे देत आणि फुलं घेऊन जात. अशाने त्याचं नाव तर वाढलं, परंतु तो त्यांना काहीतरी त्या बदल्यात देतो, फुलं देतो, म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. कालांतराने परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे गेले आणि तिथे गेल्या गेल्या त्या व्यक्तीने बघितलं, त्या भिकाऱ्याने बघितलं, त्यांच्या जवळ गेला आणि पहिल्यांदा आपल्या झोळीतले फुलं काढले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात ठेवले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात ठेवल्यानंतर म्हणाले की साहेब आज माझ्याजवळ काहीतरी तुम्हाला देण्यासाठी आहे. बाबासाहेबांनी ते फुले घेतले, खिशात हात टाकला, पैसे त्याला दिलेत आणि जाता जाता बाबासाहेब त्याला म्हणाले, आज तू भिकारी नाहीस, तू एक व्यावसायिक आहे. आणि बाबासाहेब निघून गेले. तो परत विचारात पडला की हा व्यक्ती कोण आहे, काय म्हणून गेला मला? मी भिकारी नाही आहे, मी आजपर्यंत तर भीक मागितलेला आहे आणि आज मला का म्हणतोय की मी भिकारी नाही आहे? तो विचार करत बसला, विचार करत होता.
आणि मग त्याच्या लक्षात आलं, बाहेर निघाला आणि जोराने ओरडून म्हणाला की मी भिकारी नाही आहे तर मी एक व्यावसायिक आहे, मी भिकारी नाही आहे तर मी एक व्यावसायिक आहे. आणि तिथनं तो निघून गेला. अनेक दिवस लोटले. अनेक दिवस लोटल्यानंतर बाबासाहेब बसमधनं जात होते. त्या बस स्टँड पर्यंत गाडी आली. त्या बस स्टँडवरनं एक व्यक्ती त्या गाडीमध्ये चढला. बाबासाहेब सूटबुटामध्ये एका सीटवर बसलेले होता. तसाच सूटबुटामध्ये एक व्यक्ती आला आणि बाबासाहेबांच्या साईडला जाऊन बसाला. आणि बाबासाहेबांच्या साईडला बसल्यानंतर तो बाबासाहेबांना म्हणतो, बाबासाहेब मला ओळखलं का? बाबासाहेब म्हणाले, नाही, कदाचित ही आपली पहिली भेट आहे. त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो, नाही बाबासाहेब, मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि ही आपली पहिली भेट नसून आपली तिसरी भेट आहे. ते म्हणाले, कसं काय? त्यावेळेस तो व्यक्ती सांगतो, बाबासाहेब मी भिकारी होतो, तुम्हाला पैसे मागितले होते, त्यावेळेस तुम्ही असं असं बोलले मला, आणि आज तुम्ही सांगितल्यानंतर आज मी एक खरंच उद्योजक झालेला आहो आणि एका दुसऱ्या शहरामध्ये जातोय व्यवसायासाठी, आणि मी फुल विक्रेता झालेला, खूप मोठा फुल विक्रेता झालेला आहे. हे विचार महापुरुषांचे आहेत. 4 शब्द त्या व्यक्तीला सांगितले आणि तो भिकाऱ्यापासून एक उद्योजक झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्या सगळ्यांसाठी परिसासारखे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार परिसासारखे आहेत आणि आपण त्याला जर का स्पर्श केला तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला ते विचार वाचले पाहिजे, आम्हाला ते विचार समजून घेतले पाहिजे, आम्हाला ते विचार अंगीकारले पाहिजे आणि आम्हाला ते विचार अनुकरणात आणले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं साहित्य आहे, एवढी ग्रंथसंपदा आहे, ती आपल्यासाठी आहे. आम्हाला ती वाचायची गरज आहे, किंबहुना ती समजून घ्यायची गरज आहे आणि आम्हाला त्या विचारांचा प्रसार करण्याची गरज आहे. आजच्या या जयंतीच्या माध्यमातून निश्चितपणाने आम्हाला हा निश्चय करायचा आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेऊ, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतरांना सांगू, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की मला एक दिवस भारत बौद्धमय करायचा आहे, आणि ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी आम्ही या मार्गावरती मार्गक्रमण करू. एवढंच बोलतो. धन्यवाद.